मुंबईसह देश हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे। शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष असलेली हाडच आता सापडेनाशी झाली आहेत, जी या प्रकरणामधला मुख्य पुरावा होती। त्यामुळे आता खळबळ माजली आहे। काय आहे नेमकं हे प्रकरण? हाड नाहीशी झाल्यामुळे या प्रकरणाला नेमकं वेगळं वळण लागण्याची कशा पद्धतीची चिन्ह दिसतात बघूया। लोगों ने आके जो बोले हैं कि शीना को यहाँ देखा है, यहाँ मिला है। अभी मैंने तो खुद से ना ही, मैं कभी मिली नहीं हूँ, तो मैं दावा से नहीं बोल सकती हूँ कि वो शीना है। बहुत मिले जुले लोग भी होते हैं, लेकिन ये जो मेरे सारे 6 साल जो बीते, या जो मानसिक त्रास जो हुए मेरे बच्चों के साथ, मेरे छोटी बेटी के साथ, शीना अभी भी नहीं मिली है। ये कोई कॉम्पेन्सेट नहीं कर सकते, ये समय तो कोई वापस तो नहीं दे सकते हैं मुझे। अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांडातील आरोपी खुद्द शीना बोराची जन्मदात्री इंद्राणी मुखर्जी, जिच्यावर शीनाच्या हत्येचा आरोप आहे, तिनं सीबीआयवर सवाल उपस्थित केले। कारण 2012 मध्ये रायगडच्या जंगलातून जप्त केलेली हाडं नाहीशी झाली। पेण पोलिसांना सापडलेले हाडांचे अवशेष हे मानवी असल्याचा निष्कर्ष जे हॉस्पिटलमधील डॉक्टर झेबा खान या फॉरेन्सिक तज्ञांनी काढला होता। ती हाडं न्यायालयात सादर करण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली होती, मात्र ते अवशेषच सापडले नसल्यामुळे आता खळबळ माजली आहे। काय आहे नेमकं प्रकरण? जेव्हा पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बंदुकीसह अटक केले, तेव्हा त्यानं 2012 मध्ये इंद्राणी मुखर्जीने शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या केल्याचे सांगितलं होतं। इंद्राणीच्या अटकेनंतर तिचा माजी पती संजीव खन्ना यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती। इंद्राणीने तिचा दुसरा पती पीटर मुखर्जीला शीना तिची बहीण असल्याचं सांगितलं होतं। शीना बोरा आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल मुखर्जी यांच्यातही जवळीक होती। 2012 मध्ये शीना अचानक गायब झाल्यानंतर राहुलने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यात पुरल्याचं तपासात उघड झालं। शीना बोराचे अवशेषही सापडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे। इंद्राणीने ते नाकारले होते। इंद्राणी नंतर सीबीआयने तिचा दुसरा पती पीटर मुखर्जी यालाही अटक केली, ज्याला 2020 मध्ये जामीन मिळाला। 17 वर्षांच्या लग्नानंतर इंद्राणी आणि पीटर यांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला होता। 20 मे 2022 रोजी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। जो उन्होंने बोले थे कि पेन से कुछ ये मिले थे, जो बोन्स मिले थे, वो आज गायब है या वो नहीं मिल रहा है, तो उससे मेरी वो सोच वापस आ रही है कि शायद शीना जिंदा हो सकती है। क्योंकि जो आप बोले थे कि ये शीना के रिमेन्स है, वो ही नहीं है, तो देन इट्स अ बिग मिस्ट्री, नो, कि क्या हुआ है। मागचं एक तप हे हाय प्रोफाईल प्रकरण आणि त्याविषयी अनेक चर्चा रंगल्या। अनेक शंका कुशंका उपस्थित करत उपहासात्मक टीका टिप्पण्या सुद्धा झाल्या। मात्र या प्रकरणातील मूळ पुरावाच नाहीसा झाल्यामुळे आता प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे ती हाडं शीनाचीच होती का, की शीना हयात आहे? जर ती हयात आहे तर मग अजून समोर का नाही आली? मग जप्त केलेली ती हाडं नेमकी कुणाची, आणि ती हाडं अचानक कशी नाहीशी झाली? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर उभं ठाकलंय। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।